नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 31 डिसेंबर 2025 पासून आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 2026 ची, त्याची फॉर्म भरायची प्रक्रिया स्टार्ट होत आहे. आपले बरेच मित्र आहेत ज्यांना फॉर्म भरायच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच अडचणी येत असतील. त्या सर्व अडचणीचं उत्तर या व्हिडिओतनं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओ मार्फत आपण सर्वात पहिले फॉर्म भरायचा कसा, प्रोफाईल कशी असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टी चर्चा करणारच आहोत. त्यासोबत तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, त्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी काय असली पाहिजे, ते डॉक्युमेंट व्यवस्थित कसं अपलोड करायचं, त्यानंतर जागेसंदर्भात आयोगाने ऑफिशियल जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे, फॉर्म कोणी कोणी भरायचा, कोणी कोणी नाही भरायचा, काय पात्रता असणार आहे, या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा करणारा हा आपला व्हिडिओ आहे. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत, त्यासोबतच जे जुने आहेत परंतु त्यांना काही फॉर्म भरायला अडचण येत असतील, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सुरुवात करूया फॉर्म भरण्यापासून. ही आहे एमपीएससी ची ऑफिशियल साईट. तशी एमपीएससी ची ऑफिशियल साईट mpsc.gov.in आहे, परंतु त्याच्यासोबतच अजून एक एमपीएससी ची साईट आहे, तिला आपण म्हणतो mpsconline.gov.in. म्हणजे एमपीएससीच्या दोन साईट आहेत, पण तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे तर mpsconline.gov.in वर फॉर्म भरायचा आहे. आणि तिकडे जर तुम्ही राईट साईडला कोपऱ्यात बघितलं तर लॉग इन नावाचा एक पर्याय येतं, त्या लॉग इन वर क्लिक करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे दोन पर्याय येतील. आता इथं रजिस्टर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. पण हे कोणासाठी, तर हे ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांच्यासाठी क्रिएट अ न्यू अकाउंट असा एक पर्याय आयोगातर्फे दिला गेला आहे, आणि तिकडे तुम्ही नवीन पोरांनी क्रिएट अ न्यू अकाउंट करायचं आहे. आता तुम्ही क्रिएट केलं किंवा ज्यांच्याकडे लॉगिन आयडी आणि पासवर्ड आहे त्यांनी लॉग इन केलं, त्यानंतर तुमची प्रोफाईल जी आहे ती एक अशा प्रकारे ओपन होईल. आता जे नवीन आहेत, ज्यांची प्रोफाईल तयार केलेली नाहीये, त्यांना सगळ्यात पहिले इथं जाऊन प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करावं लागणार आहे. हे आपण एकदम नवीन पोरांसाठी म्हणतोय, ज्यांनी आतापर्यंत एकदाही एमपीएससीचा फॉर्म भरला नाहीये किंवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन प्रोफाईल क्रिएट केलेली नाहीये. आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, प्रोफाईल क्रिएशन हा आयोगाचा फॉर्म भरण्याचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण की प्रोफाईलमध्ये तुम्ही ज्या गोष्टी टाकताय त्या टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म भरला, तो फॉर्म शेवटपर्यंत फायनल कन्सिडर केला जातो. म्हणजेच काय रे, पूर्व परीक्षेला जो तुम्ही फॉर्म भरताय तोच फॉर्म मुख्य परीक्षेला कन्सिडर केला जातो, आणि तोच फॉर्म शेवटी मग इंटरव्ह्यूला पण कन्सिडर केला जातो. त्याला मध्ये कुठेही बदलता येत नाही. त्यामुळे तुम्ही जी प्रोफाईल बनवाल आणि त्याच्यानंतर जर फॉर्म भरत असाल तर एकदा पुन्हा नीट प्रोफाईल बघून घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही जेव्हा प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करता तेव्हा आयोगाची एक प्रोफाईलची जी पद्धत आहे ती 6 पेजेसची पद्धत आहे. 6 पेज म्हणजे 6 टप्प्यातनं तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, आणि ती थोडी डिटेल प्रोसिजर सगळी तुम्हाला टाकावी लागते. डिटेल सगळ्या गोष्टी तुमच्या टाकाव्या लागतात, पण त्या एकदम व्यवस्थित भरणं आणि तुमच्या ज्या ऑथेंटिक सोर्सनुसार आहे त्यानुसार भराव्या लागतात. आता साहजिक आहे, प्रोफाईल बनवताय म्हणजे पहिला टप्पा जो असणार आहे तो पर्सनल इन्फॉर्मेशनचा असणार आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी, तुमची हाईट, तुमच्या चेस्ट ची साईज वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो. डीवायएसपी मध्ये मुलांना चेस्टचा क्रायटेरिया आहे, म्हणजे छातीची जी तुमची साईज आहे त्याचा क्रायटेरिया आहे, आणि काही पोरांनी जेवढं डीवायएसपीला लागतं तेवढं छातीच्या क्रायटेरियाच्या थोडंसं मागे किंवा पुढे टाकलं होतं, आणि त्याच्यामुळे त्यांना फायनल डीवायएसपी भेटत असताना सुद्धा प्रोफाईलमध्ये छातीची साईज चुकीची टाकल्यामुळे किंवा जो क्रायटेरिया आहे त्यानुसार न टाकल्यामुळे त्यांना फायनली डीवायएसपी भेटलेलं नव्हतं. त्यामुळे या प्रोफाईल बनवण्याची किंवा ते प्रोफाईल फायनल करण्याची व्हॅल्यू किती जास्त आहे की एखाद्याची डीवायएसपी पोस्ट जाऊ शकते. डीवायएसपी नंतर त्याला दुसरी पोस्ट भेटली, परंतु जर त्यांचं स्वप्न डीवायएसपी होतं तर त्यांना फक्त छातीची साईज चुकीची टाकल्यामुळे त्यांचं डीवायएसपी हे पद गेलेलं आहे. किमान अप्रॉक्सिमेट म्हणजे जवळपास तरी टाकायला पाहिजे. खूपच चुकीचं किंवा खूपच जास्त नाही टाकलं ते जास्त बेटर राहील तुमच्यासाठी. पर्सनल इन्फॉर्मेशन नंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन. मग तिकडे तुमचे दोन ॲड्रेस टाकावे लागतात, एक तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि एक परमनंट ॲड्रेस. समजा तुम्ही कुठल्या तरी गावातले आहेत किंवा कुठल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यातले आहेत आणि पुण्यात अभ्यास करताय, तर रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुमचा वेगवेगळा असेल. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन. अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही कुठे एक सर्व्हिसमॅन आहात का, किंवा तुम्ही कुठले डिसेबल आहात का, किंवा तुम्ही अनाथ आहात का, जे जे आरक्षण लागू आहे, स्पोर्ट्स कोट्यातनं आहात का, या सगळ्या तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकाव्या लागतात.
नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमची डिग्री आहे का, डिग्री नंतर मास्टर्स आहे का, 10वीला टक्के किती, 12वीला टक्के किती. जर तुमची डिग्री ही CGPA प्रमाणे झाली असेल तर आयोगात ते तुम्ही जर पर्सेंटेज टाकणार असाल तर प्रॉपर तुमच्या युनिव्हर्सिटीचं CGPA टू पर्सेंटेज कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला काय, त्यानुसार तुम्हाला तुमचे पर्सेंटेज काढायचे आहेत आणि पुढची प्रक्रिया सगळी करायची आहे. याच्यामध्ये शक्यतो गोष्टी चुकू देऊ नका. त्यानंतर एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन, मग तुम्हाला कुठे तुम्ही नोकरी करताय का, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात का, तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स आहे का, या सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात. आणि शेवटी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावी लागतात. ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला किंवा ही प्रोफाईल पूर्ण बनवायला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. तुमची तयारी किती फास्ट आहे त्याच्यावरनं. परंतु ट्राय करा, याच्यात कुठलीही गोष्ट चुकीची भरता कामा नये. हवं तर मित्रांचा सल्ला घ्या. जर काही डाऊट असेल तर ज्ञानज्योतीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा, परंतु कुठलीही गोष्ट चुकू देऊ नका. त्यानंतर पुढचा टप्पा असेल, इथं प्रोफाईल बनवल्यानंतर तुमचा जो पुढचा टप्पा आहे तो म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन. ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आता उद्यापासनं किंवा आजपासनं 31 तारखेपासनं राज्यसेवेची जाहिरात याच्यावर दिसायला लागेल. आणि इथं सगळं लिहून येईल, पब्लिकेशन ऑन ऍडव्हर्टाईज नंबर किंवा इयर, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाईजचं नाव इथं येऊन येईल, महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, आणि ऍडव्हर्टाईजचं नेम देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये, आणि त्याच्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि मग फॉर्म भरायची प्रक्रिया स्टार्ट होणार आहे. हे अजून अपडेट झालेलं नाही आयोगाच्या वेबसाईटवर, म्हणून हे तुम्हाला असं दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही तुमची प्रोफाईल बनवाल 31 तारखेच्या नंतर, कारण की 31 तारीख ही फॉर्मची डेट आहे किंवा स्टार्ट व्हायची डेट आहे, आणि तेव्हा 31 तारखेपासून त्या गोष्टी पुढे दिसतील. तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक कराल तुम्हाला इथं राज्यसेवेचं नाव दिसायला लागेल. एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही माय अकाउंट या ऑप्शनवर जाऊन जर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला तिथे माय ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्हाला राज्यसेवेचा फॉर्म भरलाय का, फी पे केलेली आहे का, अशा सगळ्या गोष्टी दिसतील. जर तुमची अशी प्रोफाईल बनली तर इथं तुमचा फोटो असणार आहे, इथं पूर्ण नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि प्रोफाईलचं स्टेटस असं कंप्लीट लिहून आलं पाहिजे. कुठलीही गोष्ट इनकम्प्लीट असता कामा नये. हे कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही पुढे जे आहे आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन करायची सोय ती तुम्ही करू शकता. कारण की तुमच्या प्रोफाईलमध्ये कुठलीही गोष्ट अपूर्ण असेल तर त्याला आयोग तुमची प्रोफाईल कंप्लीट मानत नाही आणि तुम्हाला फॉर्म भरू दिला जात नाही. म्हणून सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा, 10वी 12वी, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित हे करायच्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कास्ट सर्टिफिकेट जो आहे त्याच्यावर जो तुमचा नंबर असणार आहे तो बदलता येणार नाहीये. कास्ट सर्टिफिकेट हे परमनंट असतं, तुम्ही तुमची कास्ट चेंज करू शकत नाही. म्हणून तुमची जी जेन्युइन कास्ट आहे ती टाका, कारण की नंतर मी आता OBC आहे आणि नंतर मी इतर कुठल्या कास्टमध्ये जातो, किंवा आता मी EWS आहे किंवा नंतर मला DTA जायचं आहे, असं काहीही करता येत नाही. आणि जर असं काही करायचं असेल तर तुम्हाला ऑफिशियली आयोगाला मेल टाकून या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे चुकीची किमान इन्फॉर्मेशन भरू नका. जर काय अडचण आली तर तुम्ही आमच्या ज्ञानज्योती एज्युकेशन या चॅनलवर संपर्क करू शकता किंवा आमच्या ज्ञानज्योतीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आताच रिसेंटली ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे राज्यसेवेची. या राज्यसेवेच्या ॲडव्हर्टाईजमध्ये रविवार दिनांक 31 मे 2026 ला आपली जी आहे ती पूर्व परीक्षा आहे. कधी? 31 मे 2026 ला. आता आपण कुठल्या पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय? महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ आणि ब संयुक्त पूर्व परीक्षा. ही राजपत्रित परीक्षा आहे आणि एक अराजपत्रित असते गट ब ची, त्याची जाहिरात पण लवकरच येईल. परंतु सध्या आपण राजपत्रित वाल्यावर फोकस करूया. राजपत्रित मध्ये जवळपास राज्यसेवा आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा आहे, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आहे, वनसेवा आहे, त्याच्यानंतर इतर ज्या आहेत असे 4-5 पोस्ट आहेत. त्यापैकी आपला जो फोकस असतो तो असतो राज्यसेवेवर. आणि त्यानुसार राज्यसेवेच्या किती जागा आल्यात? 79 जागांसाठी ऍड आलेली आहे. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की 79 जागा म्हणजे खूपच कमी आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की नक्कीच भविष्यात जागा वाढतील. त्यामागं हे कारण आहे, आयोगाने इकडेच लिहून ठेवलेलं आहे. ऑलरेडी जाहिरातमध्ये पॉईंट क्रमांक 6.2 मध्ये लिहून ठेवलेलं आहे की प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदं प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत. जाहिरातीची दिनांक काय होती? 5 दिवस पूर्वी जाहिरात आलेली आहे. मग तोपर्यंत आमच्याकडे जेवढी पदं आली तेवढी आम्ही सध्या ऍड केलेली आहेत, तेवढी आम्ही मेन्शन केलेली आहेत. त्यानंतर पुढे काय? जाहिरातीमध्ये नमूद सेवा आणि संवर्गातील पदाव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा, उर्वरित संवर्ग मग कुठले राहिलेत? जसं की फॉरेस्ट राहिलंय, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर राहिलंय, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या जागा राहिल्यात, या सगळ्यांच्या उर्वरित संवर्गातील पदांचा, तसेच विद्यमान सेवा किंवा संवर्गाव्यतिरिक्त
काही नवीन सेवा आणि संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत पूर्व परीक्षेचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला जेवढे मागणी पत्र ऍड होतील तेवढे आम्ही ऍड करून फायनली मग त्याचा निकाल लावू. इथे लिहिले बघा, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त अथवा नवीन सेवा आणि संवर्गाच्या मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित अतिरिक्त मागणी पत्राचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होण्यापूर्वी करण्यात येईल. म्हणजे बेसिक तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर समजा आपण असं कन्सिडर करूया की 31 मे 2026 पर्यंत आयोगाकडे जेवढे मागणी पत्रे येतील तेवढे मागणी पत्र आयोग ऍड करत जाणार. त्यानंतर सुद्धा आता 31 मेला पूर्व परीक्षा झाल्यानंतर आयोग फर्स्ट आन्सर की जवळपास 5 जून पर्यंत टाकेल आणि त्याच्यानंतर 40 दिवसानंतर 5 जून पासून 40 दिवस म्हणजे 15 जुलै पर्यंत 15 जुलै पर्यंत आयोग सेकंड आन्सर की टाकेल. आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन पकडतोय, असं नाही की असंच होणार आहे. 10-15 दिवस पुढे मागे पकडून चाला. एमपीएससी मध्ये थोड्याफार गोष्टी पुढे मागे होतात. त्यानंतर 15 जुलै पासून मग एक 20 दिवसात निकाल लागतो. आपण असं कन्सिडर करूया 30 जुलै पर्यंत निकाल लागणार आहे. मग 30 जुलै पर्यंत आयोगाकडे जेवढे मागणी पत्र प्राप्त होईल 2026च्या जाहिरातीसाठी त्या सगळ्या पदांचा समावेश या आपल्या 2026च्या परीक्षेसाठी आयोग करणार आहे, असं आयोगाने 6.2 मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे इथून पुढे जेवढे ऍड होत जातील, म्हणजे इथून पुढे अजून 7-8 महिने आहेत, 7 महिने तरी आहेत, हे 7 महिन्यामध्ये जेवढी पदं ऍड होतील ते आयोग ऍड करत जाणार आणि नवीन परिपत्रक काढत जाणार. म्हणजे हे 79 जागा फायनल नाही आहेत. या जागा जवळपास 300 पेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की माझा फॉर्म मी भरत नाहीये कारण की जागा कमी आल्यात किंवा आपल्या तर जागाच नाहीयेत, आपण काय फॉर्म भरायचा, असा जर कोणाला विचार येत असेल तर त्यांनी असं काही करू नये. त्यानंतर दुसरा एक मुद्दा आयोगाने इथं मेन्शन केलेला आहे, ते तुम्ही थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. आयोग जाहिरातीमध्येच या गोष्टी लिहिते जेणेकरून भविष्यात काय प्रॉब्लेम येऊ नये किंवा कुठल्याही मुलाने नवीन फॉर्म भरायची लिंक ओपन करा अशी काय आर्ग्युमेंट करू नये. या दृष्टिकोनातून आयोगाने जाहिरातीमध्ये अजून एक मुद्दा लिहिलाय की सर्वात पहिले मी जो फॉर्म भरणार आहे किंवा मी ज्या पदासाठी पात्र आहे त्या पदाची जाहिरात आलेली नाहीये, पदाची जाहिरात नाही. दुसरं, माझ्या कॅटेगरीची जाहिरात नाहीये, कास्ट ची पदं नाहीयेत, जाहिरात म्हणण्यापेक्षा पदे नाही. किंवा मी ज्या संवर्गाचा अभ्यास करतोय, समजा मी आता ऍग्रिकल्चर वाला माणूस आहे पण ऍग्रिकल्चरची जाहिरात नाहीये, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की पदाची जाहिरात नव्हती, मला फक्त नायब तहसीलदार व्हायचं होतं, नायब तहसीलदारची पदं नव्हती, मी एका पर्टिक्युलर कास्ट मध्ये, समजा मी ओपन कॅटेगरीत नाही, ओपनच्या जागात नाहीयेत, किंवा मला ऍग्रिकल्चर राज्यसेवेतली ऍग्रिकल्चर करायचंय आणि त्याच्या जागा नाहीयेत, आणि अचानक मग काय होतं, या कारणामुळे मी फॉर्म भरत नाहीये. आणि आपण काय म्हटलं, जवळपास 30 जुलै पर्यंत संवर्ग आणि जागा आयोगाला ऍड करायचा अधिकार आहे. आणि तुम्हाला अचानक कळतंय की आपला संवर्ग आलाय किंवा आपल्या कॅटेगरीच्या जागा आल्यात किंवा आपल्याला जे पद पाहिजे होतं ते पद आलेलं आहे, आणि तुम्ही आयोगाला पत्र लिहिताय, आयोगाला मेल करताय की बाबा नवीन म्हणजे या जाहिरातीमध्ये मला फॉर्म भरायची संधी द्या. आयोगाने स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, या कुठल्याही कारणावरून तुम्ही फॉर्म जर भरला नसेल तर आम्ही पुन्हा नवीन फॉर्म भरायची लिंक ओपन करणार नाही. त्यामुळे तुमच्या पद नसेल, तुमची कॅटेगरीच्या जागा नसतील, तुमचा संवर्ग नसेल, तरीही सगळ्यांनी फॉर्म भरा, त्यांना राज्यसेवा द्यायची आहे. फायनली जेव्हा परीक्षा होईल त्याच्यानंतर बघू की तुमचा संवर्ग आलाय का, तुमच्या कॅटेगरीच्या जागा आल्यात का, किंवा तुमच्या आवडती पोस्ट आलेली आहे का. त्यामुळे आयोगाने मेन्शन केले, त्याच्यानंतर तुम्ही आयोगासोबत आर्ग्युमेंट या गोष्टीवर करू शकत नाही. म्हणून जेवढे राज्यसेवा देण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा असं आयोगाने ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा म्हणजे ईडब्ल्यूएस, एसीबीसी, ओबीसी, डीटीए, एनटीबी, डी, एसीबीसी, त्याच्यानंतर एसबीसी या सगळ्या कॅटेगरीतल्या मुलांना कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे तो. कारण की हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की यार मी काय अपलोड करू, कारण की आयोगाने काय मेन्शन केले काय नाही किंवा जाहिरातीमध्ये काय लिहिलंय हे तुम्हाला बघावं लागेल. त्यासाठी बघा, सगळ्यात पहिले आपण ईडब्ल्यूएस साठी बघू, कारण की आयोगाने सगळ्यात पहिले ईडब्ल्यूएस मेन्शन केले 6.16 मध्ये
की जे EWS विद्यार्थी आहेत त्यांनी 2011 पासून जे 21 पासून, सॉरी 11 नाही 19ला ते EWS घटना दुरुस्ती झाली आणि 21 पासून ते महाराष्ट्रात पुढे कंटिन्यू झालं, तेव्हा 2025-26च्या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र लागणार आहे. कधीचं? 2025-26चं. मग 25-26चं कसं कन्सिडर करणार? तर 1 एप्रिल, हे थोडं मी कलर चेंज करतो, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या दरम्यानचं EWS लागणार आहे. डोक्यात हे फिक्स करून टाका. तुम्ही जाऊन EWS काढाल आणि त्याच्यावर सगळ्यात खाली तारीख लिहिलेली असते, ती तारीख या दोघांच्या मधली पाहिजे. पहिला मुद्दा. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही EWS जे काढणार आहात ते 20 जानेवारी 2026च्या आधीचं पाहिजे. का माहिती का? कारण की फॉर्म भरायची लास्ट डेट 20 जानेवारी 2026 आहे आणि तुम्ही तोपर्यंत तुमचं EWS तुमच्या हातात पाहिजे. तुम्ही असं कन्सिडर कराल की नाही मी आता कुठलं तरी दुसरं डॉक्युमेंट अपलोड करतो आणि त्याच्यानंतर मग माझं EWS 31 तारखेपर्यंत काढू शकतो, तर ते मी नंतर टाकून देईन. नंतर वगैरे काही टाकता येत नाही. त्यामुळे तुमचे सगळे डॉक्युमेंट 20 जानेवारी 2026च्या आधीचे पाहिजेत. भले तुमचं समजा 18 तारखेला तुम्हाला EWS येणार आहे किंवा कुठलेही डॉक्युमेंट तुमचं 18 तारखेला येणार आहे, 18 तारखेला फॉर्म भरा, परंतु फॉर्म भरायच्या वेळेस तुमचे सगळे डॉक्युमेंट चालू वर्षाचे आहेत का हे बघूनच फॉर्म भरा. अन्यथा आयोग फायनल सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाहेर काढू शकते. आयोगाने अशा बऱ्याच जणांना काढलंय. आयोग इथं कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही किंवा चुकीच्या डॉक्युमेंटवाल्यांना कुठल्याही प्रकारचा इथं थारा दिला जात नाही. हे गोष्ट एक लक्षात ठेवा. पुढे आयोगाने ACBC म्हणजे सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास ACBC यांच्यासाठी सांगितलंय की जो 26 फेब्रुवारी 2024चा जो GR आहे आणि त्या GR नुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि त्यानुसारच या जाहिरातीमध्ये ते लागू असणार आहे. आणि सेम मराठा समाजाचे पण जे डॉक्युमेंट आहेत, मराठा समाजाला पण NCL लागतंय, ते NCL सुद्धा तुम्हाला कसं पाहिजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतच्या मधल्या तारखेचं पाहिजे. आणि परत तेच एकदा 20 जानेवारीच्या आधीचं पाहिजे तारीख. आणि त्यात पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जण 3 वर्षाचं NCL काढतात, तर 3 वर्षाचं जरी NCL असलं तरी काय अडचण नाही. मग त्याची तारीख फक्त या दोघांच्या मध्ये पाहिजे, मी जे म्हटलं त्याप्रमाणेच. मग इकडे फक्त तारखेचा खेळ आहे, तुम्हाला व्यवस्थित ते बघायचं आहे. सेम फॉर OBC, DTA, NTB, NTC, NTD सगळ्यांसाठी 2025-26. मग इथं तारीख पुन्हा एकदा मी लिहून देतो, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026. पण डॉक्युमेंट किती तारखेच्या आधी काढायचे? 20 जानेवारी 2026. काही 20 जानेवारी मी परत सांगतोय कारण की राज्यसेवा फॉर्म भरायची लास्ट डेट जी आहे ती 20 जानेवारी 2026 ची आहे. त्यामुळे तुम्हाला या तारखेच्या आधीवाला फॉर्म पाहिजे किंवा या तारखेच्या आधीवाला डॉक्युमेंट पाहिजे आणि ते अपलोड करूनच फायनली तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अन्यथा थोडंसं थांबा, हवं तर 20 तारखेला शेवटच्या दिवशी फॉर्म भरा, परंतु शेवटपर्यंत जाणार नाही याची काळजी घ्या. काही वेळेस शेवटच्या दिवशी वेबसाईट बंद पडते, इंटरनेट प्रॉब्लेम येतो, काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात, हे सगळे फेस करावे लागू नये म्हणून 20 जानेवारीच्या आधीच डॉक्युमेंट तयार ठेवा आणि 20 जानेवारीच्या आधीच फॉर्म भरून मोकळे व्हा. पुढचा मुद्दा, पात्रता काय असणार आहे? आता ही पात्रता मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय नागरिक असले पाहिजे. ही कॉमन पात्रता आहे, पण ते भारतीय नागरिकसाठी तुम्हाला काय अपलोड करावं लागणार आहे? डोमेसाईल सर्टिफिकेट. काय लागणार आहे? डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी दाखला आपण त्याला म्हणूया. तर हे तुम्हाला तहसीलदारवाला डोमेसाईल पाहिजे. असं नाही की तुम्ही आपल्या ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला घेऊन गेले आणि ते अपलोड करताय, ते चालत नाही. आणि डोमेसाईल सर्टिफिकेटवर खाली एक नंबर असतो, तो नंबर तुम्हाला प्रोफाईल क्रिएशनच्या फॉर्म मध्ये टाकावा लागतो आणि तोच नंबर तुमचा शेवटपर्यंत राहणार आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी तुम्हाला काय लागतंय? डोमेसाईल सर्टिफिकेट. आता पुढचा मुद्दा, हा फॉर्म किंवा राज्यसेवेचा फॉर्म कुठल्या वयोगटातले मुलं भरू शकतात? तर त्यांच्यासाठी आयोगाने काय सांगितलंय? फक्त उद्योग अधिकारी आणि उद्योग अधिकारी जे गटबचं पद आहे आणि पशुवैद्यकीय अधिकारी वगळता सर्वांसाठी जे एज बार कन्सिडर केला आहे तो आहे 1 एप्रिल 2026. मग 1 एप्रिल 2026 ला माझं वय किती आहे याच्यावरनं मी ठरवेन की फॉर्म भरू शकतो की नाही. मग मिनिमम वय 18 किंवा 19, काही पदांसाठी 19 आहे, काही पदांसाठी 18 आहे, मिनिमम म्हणतोय आपण. आणि ओपन साठी एज लिमिट किती आहे? 38 आणि मागासवर्गीयांसाठी
43. आता मागासवर्गीयमध्ये कोण कोण येणार? सगळेच येणार, जसं की ओबीसी, DTA, NTB, NTC, NTD, त्यानंतर SBC, त्यानंतर ACBC, त्यानंतर AWS, सगळेच. आणि अजून एक ऍड करा, महाराष्ट्रात आहे ते आरक्षण अनाथ. आणि जे खेळाडू आहेत, खेळाडूंचं इथं वय दिलेलं आहे सगळ्यांचं 43, 43, 43, 43. यामध्ये माजी सैनिक आहे, खेळाडू आहे, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त वगैरे पण याच्यामध्ये असेल. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी मॅक्झिमम वय 45 वर्ष आहे. तर हे आपलं झालं मिनिमम आणि मॅक्झिमम वय. वय कुठनं मोजायचं आहे? आपल्याला राज्यसेवेची आपण जाहिरात बघतोय, त्यामुळे 1 एप्रिल 2026 पर्यंत तुमचं वय किती आहे त्यानुसार तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नेक्स्ट, दुसरा क्रायटेरिया काय? एक तर झालं आपलं वय, त्याच्यानंतर दुसरी पात्रता निकष काय? पदवी आवश्यक. इथं लिहितो मी जरा, पदवी आवश्यक. आणि ही याच्यावर जरा सविस्तर बोलणं गरजेचं आहे, कारण की इथं फर्स्ट इयरचा एखादा मुलगा बघत असेल, सेकंड इयरचा बघत असेल, थर्ड इयरचा बघत असेल आणि ग्रॅज्युएशन वाला पण बघत असेल. तर ग्रॅज्युएशन वाल्याचा काही संबंधच नाहीये, त्याला डिग्री सर्टिफिकेट जर हाताला लागली असेल तर तो फॉर्म भरू शकतो. परंतु फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड वाले किंवा 12वी वाले पोरं, पण ज्यांनी वय 18 किंवा 19 जे मिनिमम क्रायटेरिया आहे तो फुलफिल केला असेल, त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता. मग समजा एखादा व्यक्ती फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, परंतु त्याच्याकडे पदवी सर्टिफिकेट नाहीये, तरी तो पूर्व परीक्षेचा फॉर्म ॲज अ अपियर म्हणून भरू शकतो. कसा भरू शकतो? ॲज अ अपियर म्हणून भरू शकतो. अपियर म्हणून फॉर्म भरल्यानंतर तो मस्त अभ्यास करेल आणि पूर्व परीक्षा देईल. पूर्व परीक्षा समजा तो पास झाला, पूर्व परीक्षा तो पास झाला, अशा वेळेस त्याला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायची संधी आयोगाकडनं भेटेल. आणि मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना त्याला कंपल्सरी काय करावं लागेल? डिग्री सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. डिग्री सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. आता हे कसं शक्य आहे? तर तेच माझं म्हणणं आहे की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वाले पोरं पूर्व परीक्षा देऊ शकतात, परंतु त्यांना फॉर्म भरायला मुख्य परीक्षेचा कंपल्सरी डिग्री लागेल. हा, तुम्ही एक आनंद व्यक्त करू शकता की मी कॉलेजला असताना पूर्व परीक्षा काढून टाकली, परंतु तुम्हाला फायनली मेन्स देण्यासाठी कंपल्सरी डिग्री लागणार आहे. आता एखादा थर्ड इयरचा मुलगा आहे, तो 31 मे 2026 ला पूर्व परीक्षा देतोय आणि समजा त्याची डिग्री जून जुलै मध्ये आली, याची शक्यता आहे, नाकारता येत नाही, काही युनिव्हर्सिटी फास्ट आहे, तर तो मुख्यचा फॉर्म भरू शकतो. म्हणजे थर्ड इयरचा विद्यार्थी मुख्य परीक्षा देऊ शकतो, पण फर्स्ट इयर, सेकंड इयर वाल्यांना काही चान्सेस नाहीयेत. त्यामुळे फॉर्म भरायला तुम्ही सगळे भरू शकता, परंतु मेन्स देण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी डिग्री सर्टिफिकेट लागतं. म्हणून आयोगाने म्हटले की ॲज अ अपियर म्हणून द्या, काय अडचण नाहीये. प्रोफाईल बनवताना पण ॲज अ अपियर म्हणून टाका, ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही असं टाकू शकता, परंतु जेव्हा तुम्ही मेन्स देणार तेव्हा तुम्हाला कंपल्सरी डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे. मी अपेक्षा करतो हे कळालं असेल तुम्हाला, आणि जर नाही कळालं तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. दुसरं तुम्हाला काय गोष्ट आवश्यक आहे? मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे. काय पाहिजे? मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही महाराष्ट्रातली परीक्षा देताय, महाराष्ट्रात MPSC नावाची एक बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, आणि त्याची परीक्षा देताय आणि महाराष्ट्रात तुम्ही सेवा प्रदान करणार आहात. मग तुम्हाला महाराष्ट्राची राजभाषा जी आहे मराठी, ती कंपल्सरी आली पाहिजे. म्हणून ही परीक्षा देण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. मग मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असण्यासाठी तुम्ही काय पुरावा द्याल? तर 10वी किंवा 12वीला तुमचे जे 3 लँग्वेजवाला फॉर्म्युलानुसार तुमच्या ज्या 3 लँग्वेज आहेत त्यातली एक भाषा ही कंपल्सरी मराठी असायला पाहिजे. मग काही जण बघतील की आम्ही तर इंग्लिश मीडियम मध्ये होते, आम्ही हिंदी आणि कुठली तरी वेगळी भाषा घेतली, त्यामुळे आमच्या रिझल्टमध्ये मराठी नाहीये. मग ह्यांच्यासाठी पण आयोगाने पर्याय दिलेला आहे. तुम्ही एखाद्या मराठीचा कोर्स केलेला आहे किंवा मराठी भाषेचं ज्ञान असलेलं तुमच्याकडे कुठलं तरी सर्टिफिकेट आहे, ते तुम्ही अपलोड करू शकता. परंतु मला असं वाटत नाही की याची शक्यता कोणाकडे असेल, खूप कमी चान्सेस याची आहेत. तर तुम्ही मराठी 10वी किंवा 12वीचा रिझल्टवर जाऊन चेक करा, तुम्हाला तिथं दिसेल की आपला एक विषय मराठी आहे, आणि तेच तुम्हाला ज्या भाषेचा पुरावा म्हणून अपलोड करायला लावतील तेव्हा तुम्हाला 10वी किंवा 12वीचा रिझल्ट अपलोड करायचा, ज्याच्यामध्ये 3 भाषापैकी एक भाषा मराठी असणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत. मला वाटत नाही याच्यात काय सुटलं असेल. आपण सर्वात पहिले फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या, प्रोफाईल क्रिएशनचे टप्पे बघितले, त्यानंतर डॉक्युमेंटचे टप्पे बघितले, पात्रता निकष बघितल्या, जागा बघितल्या, जागा वाढणार आहे हे बघितलं, त्यानंतर आयोगाने काय सांगितलंय, कोणी फॉर्म भरायला पाहिजे, कोणी फॉर्म नाही भरायला पाहिजे, हे सगळं बघितलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त जर काय सुटलं किंवा तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, किंवा त्याच्यासोबतच ज्ञानज्योतीचे खाली नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून आमच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.